फेरीवाला धोरण अंतिम टप्प्यात. वसई विरारमध्ये तात्पुरती 87 क्षेत्र निश्चित. फेरीवाला समितीच्या बैठकीनंतर प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता. वसई विरार शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरीवाला धोरण अखेर अंतिम टप्प्यात आले असून वसई विरार शहर महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात फेरीवाल्यांसाठी 87 क्षेत्र निश्चित केली आहेत. या संदर्भातील सर्वेक्षण आणि प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच फेरीवाला समितीची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे. वसई विरार शहरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणासोबतच फेरीवाल्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या फेरीवाले मुख्य रस्ते, ये जा करण्याचे मार्ग, अरुंद गल्ल्या तसेच फुटपाथवर मिळेल त्या जागी आपले बस्तान मांडून बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या फेरीवाल्यांच्या संख्येमुळे ही समस्या अधिकच गुंतागुंतीची बनली असून नागरिकांना वाहतूक कोंडी, चालण्यासाठी जागेचा अभाव आणि दैनंदिन हालचालींमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. नालासोपारा पूर्व व पश्चिम भाग, विरार पश्चिम, वसईतील अंबाडी रोड, सातिवली, वालीव, सोपारा गाव आदी रहदारीच्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी चालण्यासाठी देखील पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांच्या विळख्यातून शहराची सुटका करावी अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत होती. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने 5 ते 6 वर्षापूर्वीच फेरीवाला धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रत्यक्षात मार्गी लागू शकला नव्हता. दरम्यान फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत होती. तज्ज्ञांच्या मते शहरात शिस्तबद्ध फेरीवाला धोरण राबविल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच परवाना व शुल्काच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने नोव्हेंबर 2025 मध्ये महापालिकेने 9 प्रभागांमध्ये सविस्तर सर्वेक्षण करून 87 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फेरीवाले बसविण्यासाठी जागा निश्चित केल्या होत्या. या प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती व सूचना देखील मागविण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेरीवाला समितीची बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सदर बैठक होऊ शकली नव्हती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच फेरीवाला समितीची बैठक घेऊन धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे महापालिका सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फेरीवाला धोरण अंतिम झाल्यास शहरातील अनियंत्रित फेरीवाला व्यवसायाला शिस्त लागेल, नागरिकांना दिलासा मिळेल आणि वसई विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.